होतं आणि सगळीकडे त्याच्यामुळे फिरवाला आपण त्या निळ्या झेंड्याच्या हत्ती निशाणाच्या खाली संघटित होऊन आपण आपला लढा उभारत आहोत. आपला लढा आपण पुढे नेत आहोत. बंधूंनो, या देशामध्ये 1950 पासून संविधान लागू झालं. त्या संविधान लागू झाल्यापासून 1952च्या निवडणुका आल्या आणि ह्या काँग्रेसनं आपला घातपात 1952च्या निवडणुकीमध्ये केला आणि तेव्हापासून तर आतापर्यंत आपल्या समाजातील अनेक चमच्यांना निर्माण केलं आणि त्या चमच्याच्या माध्यमातून आपल्या समाजाची अधोगती झाली. आपल्या समाजाची प्रगती जी आहे होऊ शकली नाही. आजही आपल्याला आरक्षणाचा वाटा मिळत नाही. आजही आपलं महाराष्ट्रामध्ये आपण आपलं सरकार आहे म्हणतो. कालपर्यंत आपण काँग्रेसला आपलं सरकार म्हणत होतो. त्या काँग्रेसच्या सरकारने 1990ला जेव्हा या देशामध्ये खऱ्या अर्थानं ओबीसीचा आरक्षण मंडळ आयोग लागू झालं, 1992ला या काँग्रेसने या देशामध्ये एलपीजी लागू केलं. एलपीजी म्हणजे काय? लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन. आणि हे लागू केल्याच्या नंतर 20% नोकरी कपात केली. आता ही 20% नोकरी कुणाची कपात केली? तर जे आरक्षणामध्ये नोकरीवर लागले होते त्यांची नोकरी कपात केली. आणि तेव्हापासून आपल्याला बेरोजगार करण्याचा कार्यक्रम या काँग्रेसनं हाती घेतला. आणि आजही काँग्रेस फक्त संविधान घेऊन आपल्या जवळ येते, पण हे संविधानाचं खऱ्या अर्थानं ते पालन करत नाही. संविधान खऱ्या अर्थानं लागू करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी या देशामध्ये एक चांगलं आणि सुटसुटीत लोककल्याणकारी संविधान दिलं. पण संविधान चालवणारा व्यक्ती या देशामध्ये जर लायक नसेल तर माझ्या लोकांना त्यांचे हक आणि अधिकार मिळणार नाही. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की तुमचे हक आणि अधिकार जेव्हापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत मी संविधानिक मार्गाने तुम्ही लढा उभारा. त्याच पद्धतीचा लढा आपण बाबासाहेबांच्या विचारानं उभा केलेला आहे. हत्ती आणि निळ्या झेंड्याच्या खाली बहुजन समाज पक्षाच्या बॅनरवर हा लढा उभा आहे. बंधूंनो, आपण कुठल्याही भूलथापाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्या सद्विवेक बुद्धीनं विचार करून या हत्ती आणि बहुजन समाज पक्षाच्या झेंड्याखाली उभे व्हा आणि बाबासाहेबांच्या विचाराचा विजय करा. आपल्याला या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचारानं विजय करायचा आहे. बाबासाहेबांचा निळा झेंडा या देशामध्ये फडकवायचा आहे. आणि तुम्ही जर एक संघ एक शक्ती या निळ्या झेंड्याच्या मागं, हत्ती निशाण्याच्या मागं उभा कराल तर आपल्या सर्व समस्या ज्या आहेत ते सुटणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की. आपल्याला ती मास्टर की हातात घ्यायची आहे. आपल्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत बंधूंनो. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही भूलथापाला बळी न पडता या हत्ती निशाणाच्या खाली उभं व्हा आणि आपला स्वतःचा विजय करून घ्या. तुमचा विजय म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराचा विजय. तुमचा विजय म्हणजे बाबासाहेबांनी जो त्याग आणि बलिदान, जो तपश्चर्या आपल्यासाठी केली, जे बाबासाहेबांनी हात सोसले, त्याचा विजय होईल. आणि बंधूंनो, खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांची लेकरं त्या बाबासाहेबांचा विजय करू शकू. मी तुमच्याकडून नम्र विनंती करतो की तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचा विजय कराल आणि खऱ्या अर्थानं त्या देशामध्ये जयभीमचा नारा बुलंद कराल. आणि बाबासाहेबांची जी जयंती बाबासाहेबांना अपेक्षित होती ती जयंती तुम्ही साजरी कराल, तरच आपण बाबासाहेबांचे खऱ्या अर्थानं लेकरं, नाही तर बाबासाहेबांचे लेकरं आपण नाही. म्हणून बंधूंनो, आज तुम्हाला माझी गोष्ट कळवी वाटत असेल, पण लिंबाचा पत्ता पण कळवा असते, पण तो दवाईसाठी उपयुक्त असते. बंधूंनो, आज जर तुमचे कान उघडे असतील आणि तुमचे डोळे उघडे असतील तर आज ह्या निळ्या झेंड्याकडे बघा, या हत्तीकडे बघा, या बाबासाहेबांच्या विचाराकडे बघा आणि बाबासाहेबांच्या विचाराचे ऐक जर असाल तर तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचा विजय कराल. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. यानंतर दक्षिण नागपूर विधानसभेच्या सचिव बहुत खेळताई अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन करतो. अवघ्या 2 मिनिटात त्या पाहिजे. अभिवादन करते आणि बाबासाहेबांनी बहुजन समाजाला सांगितल्याप्रमाणे
गांधीजींनी आपल्याला हरिजन म्हटलं. आपण आता नंतर बहुजनांमध्ये आलो आहोत. आपण आता हरिजनांपासून आपण आता हरिजनांपासून हॅलो मित्रांनो, याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं, आपण जे आपली चळवळ जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला 1 तास तरी दररोज ह्या चळवळीला द्यावं लागेल. त्या अंतर्गत बहुजन समाज पार्टीच्या वतीने आपण हे जनजागृती अभियान या बदमाश सरकारांच्या विरोधात, मग ती काँग्रेस असो या भाजप असो, यांच्या विरोधात जे आपण अभियान सुरू केलेलं आहे मागच्या रविवारपासून. मागच्या रविवारी संख्या कमी होती, परंतु या रविवारी संख्या बरीच आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. तर मित्रांनो, आपण जो वेळ हा 1 तास या मिशनला देत आहात, हा फार महत्त्वाचा वेळ आहे, अनमोल वेळ आहे, याचं मोल नाही. तर सर्वांना विनंती करतो की आपण प्रत्येक रविवारी असंच या मिशनला आपला वेळात वेळ काढून 1 तास द्यावा. आणि जे षडयंत्र इथल्या काँग्रेसच्या लोकांनी संविधानाला संपवण्यासाठी रचलेलं आहे, त्यांचं षडयंत्र आपण या बहुजन जनजागृती अभियानाच्या माध्यमातून हाणून पाडणार आहोत. तर सर्वांनी या मिशनला गती देण्यासाठी आपण प्रत्येक रविवारी या मिशनला आपला वेळ द्यावा. आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन आपला अनमोल वेळ दिला त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या रविवारी आपण पुन्हा 8:30 वाजता याच ठिकाणी उपस्थित राहून या चंद्रमणी नगर परिसरातला जो उर्वरित भाग आहे तो भाग आपण पुढच्या रविवारी घेणार आहोत. आणि आता ही रॅली या ठिकाणी समारोप होत आहे. यानंतर नागपूर शहराचे शहर अध्यक्ष सन्माननीय अनिकेतजी कुक्करमारे यांच्या घरी आपल्या सर्वांच्या अल्पोहाराची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी आपापल्या बाईक घेऊन त्यांच्या घरी आपल्याला जायचं आहे आणि तिथून आपल्याला अल्पोहार घेऊन मग आपला रॅलीचा समारोप आपल्या इथंच होत आहे. ही रॅली इथं संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. अरे झेंडे जमा करा, गाडी टाका. अरे गोल फिरवा, गोल फिरून नाही टाका. तसं कसं घेतलं मला पाचोडा होती ते जयंती तुम्ही साजरी कराल तरच आपण बाबासाहेबांचे खऱ्या पानं लेकरं, नाही तर बाबासाहेबांचे लेकरं आपण नाही. म्हणून बंधूंनो, आज तुम्हाला माझी गोष्ट कडवी वाटत असेल, पण लिंबाचा पत्ता पण कडवा असते, पण तो दवाईसाठी उपयुक्त असते. बंधूंनो, आज जर तुमचे कान उघडे असतील आणि तुमचे डोळे उघडे असतील तर आज ह्या निळ्या झेंड्याकडे बघा, या हत्तीकडे बघा, या बाबासाहेबांच्या विचाराकडे बघा. आणि बाबासाहेबांच्या विचाराचे ऐक जर असाल तर तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचा विजय कराल. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. यानंतर सर्व महापुरुषांना अभिवादन करते. आणि बाबासाहेबांनी बहुजन समाजाला सांगितल्याप्रमाणे त्यांचं मिशन डे ह्या निमित्तानं गेल्या रविवारपासून आपण ह्या बीएसपीच्या मिशनद्वारे आज 2रा रविवार सर्व समाजाला जागृत करण्यासाठी आपण रॅली काढलेली आहे. त्या निमित्ताने सर्व उपस्थित माझ्या बांधवांचं खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि असंच आपण ते मिशन राबवून सर्व समाजाला जागृत करून जास्तीत जास्त नेते लोक म्हणजे बहुजन समाज कसा उपस्थित झाला पाहिजे आणि या मिशनला सक्सेस केला पाहिजे, त्या अनुषंगाने आपण हा उपक्रम जो आहे तो येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाकांक्षी आणि सुंदर लाभेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आपल्या शब्दाचा विराम देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं, आपण जे आपली चळवळ जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला 1 तास तरी दररोज ह्या चळवळीला द्यावं लागेल. त्या अंतर्गत बहुजन समाज पार्टीच्या वतीने आपण जे जनजागृती अभियान या बदमाश सरकारांच्या विरोधात, मग ती काँग्रेस असो या भाजप असो, यांच्या विरोधात जे आपण अभियान सुरू केलेलं आहे मागच्या रविवारपासून.
मागच्या रविवारी संख्या कमी होती, परंतु या रविवारी संख्या बरीच आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. तर मित्रांनो, आपण जो वेळ हा 1 तास या मिशनला देत आहात हा फार महत्त्वाचा वेळ आहे, अनमोल वेळ आहे, याचं मोल नाही. तर सर्वांना विनंती करतो की आपण प्रत्येक रविवारी असंच या मिशनला आपला वेळात वेळ काढून 1 तास द्यावा आणि जे षडयंत्र इथल्या काँग्रेस आणि भाजपच्या लोकांनी संविधानाला संपवण्यासाठी रचलेलं आहे त्यांचं षडयंत्र आपण या बहुजन जनजागृती अभियानाच्या माध्यमातून हाणून पाडणार आहोत. तर सर्वांनी या मिशनला गती देण्यासाठी आपण प्रत्येक रविवारी या मिशनला आपला वेळ द्यावा आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन आपला अनमोल वेळ दिला त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या रविवारी आपण पुन्हा 8:30 वाजता याच ठिकाणी उपस्थित राहून या चंद्रमणी नगर परिसरातला जो उर्वरित भाग आहे तो भाग आपण पुढच्या रविवारी घेणार आहोत. आणि आता ही रॅली या ठिकाणी समारोप होत आहे. यानंतर आणि नागपूर शहराचे शहर अध्यक्ष सन्माननीय अनिकेतजी कुक्करमारे यांच्या घरी आपल्या सर्वांच्या अल्पोहाराची